नमस्कार. VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजे 26 एप्रिल 2026 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचा शिपाईचा पेपर झालेला आहे. दुसऱ्या शिफ्टमध्ये, सेकंड शिफ्टमध्ये 5 ते 5:30 या वेळेमध्ये. तर त्या पेपरचं ॲनालिसिस करणार आहोत. 30ला 30 प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह आपण पाहणार आहोत. पहिल्या शिफ्टचा जो व्हिडिओ आहे तो ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे. लिपिकचा सुद्धा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. या आजच्या पेपरमध्ये बहुतांश प्रश्न हे न्यायालय भरती ई-बुकमधूनच आले होते पहा. तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई-बुक विकत घ्या. याच्यामध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर होतो. तर या ठिकाणी पहा, मुंबई उच्च न्यायालय 26/4/2026चा पेपर आणि सी सेट आहे हा. आता इथे एक लक्षात ठेवा की जी फर्स्ट शिफ्टमध्ये जो पेपर आला होता 3 ते 3:30 या वेळेमध्ये, त्यापेक्षा हा पेपर थोडासा अवघड आहे. अवघड म्हणण्यापेक्षा हाही पेपर सोपाच आहे. पण पहिल्या शिफ्टला काय होतं, सगळे जी-केचेच प्रश्न विचारले होते. परंतु या शिफ्टमध्ये त्यांनी गणिताचे 5-6 प्रश्न विचारलेले आहेत, मराठीचे प्रश्न आहेत आणि जी-केचे पण आहेत प्रश्न भरपूर. मग फर्स्ट शिफ्टला जर सगळे जी-केचे होते तर सेकंड शिफ्टला सुद्धा सगळे जी-केचेच प्रश्न त्यांनी विचारणं अपेक्षित होतं. कारण याच्यामध्ये नॉर्मलायझेशन तर होणार नाहीये. मग आता फर्स्ट शिफ्टच्या विद्यार्थ्यांना सगळं जी-के असल्यामुळे सोपं गेलं किंवा 30 मिनिटात पेपरही कव्हर होणं सोपं झालं. परंतु आता याच्यामध्ये गणिताचे 5-6 प्रश्न असल्यामुळं दुसऱ्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांना ऑब्व्हियसली काही विद्यार्थ्यांना थोडा वेळेचा पण प्रॉब्लेम आला असेल आणि डिफिकल्टी पण त्यामुळे वाढलेली आहे. तर असं नाही करायला पाहिजे होतं त्यांनी. मग फर्स्ट शिफ्टला सुद्धा गणित काही 5-6 प्रश्न गणिताचे टाकायला पाहिजे होते. असो, आता जे झालंय ते झालंय. चला पहिला प्रश्न पाहूयात आपण. वर्तुळाचा व्यास 14 सेंटीमीटर असल्यास त्याची त्रिज्या किती? आता इथे पहा, वर्तुळाचा व्यास जर 14 सेंटीमीटर असेल तर त्रिज्या कशी काढायची असते? त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2. मग 14 भागिले 2 केलं तर 7 सेंटीमीटर हे त्याचं उत्तर येते. त्रिकोणाच्या अंतर्गत कोणांची बेरीज किती अंशाची असते? तर त्रिकोणाच्या आंतरकोनांची मापाची बेरीज ही नेहमी 180 अंश असते, हे लक्षात ठेवा. भारतीय राज्यघटनेतील नागरिकत्व विषयक तरतुदी कोणत्या भागात दिलेल्या आहेत? तर भारतीय राज्यघटनेतील नागरिकत्व विषयक ज्या तरतुदी आहेत ना, त्या भाग 2 मध्ये सांगितलेल्या आहेत. भाग 3 हे मूलभूत हक्क किंवा मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. भाग 4 हे मार्गदर्शक तत्व किंवा नीती निर्देशक तत्वांशी संबंधित आहे. पंचायत राज्य व्यवस्थेतील त्रिस्तरीय रचना यामध्ये खालीलपैकी कोणता स्तर समाविष्ट नाही? तर याच्यामध्ये नगर परिषदा ह्या समाविष्ट नाहीत पहा. ग्रामपंचायत गाव पातळीवर असते, पंचायत समिती तालुका पातळीवर आणि जिल्हा परिषद जिल्हा पातळीवर असते. समाज स्वास्थ्य हे साप्ताहिक कोणी सुरू केले आहे? हा प्रश्न रद्द होणार आहे, कारण याचं जे उत्तर आहे ना ते राधो कर्वे असं आहे. राधो कर्वे हे महर्षी जे धोंडो केशव कर्वे आहेत त्यांचा मुलगा आहे आणि संतती नियम आणि लैंगिक शिक्षणाच्या संदर्भात हे समाज स्वास्थ्य नावाचं साप्ताहिक ॲक्च्युली ते मासिक होतं. ते त्यांनी सुरू केलेलं होतं आणि भारतामध्ये सर्वप्रथम लैंगिक शिक्षण आणि संतती नियमन हा विचार राधो कर्वे यांनीच मांडलेला आहे आधुनिक भारताच्या कालावधीमध्ये. पण पर्यायामध्ये राधो कर्वे दिलेलंच नाही, त्यामुळे ह्या प्रश्नाचा मार्क सर्वांना मिळेल किंवा हा प्रश्न रद्द होईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्यालय कुठे आहे? तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचं मुख्यालय हे दुबई या ठिकाणी आहे पहा. आधी लंडनला होतं पण आता दुबईला आहे, ते 2005 पासून. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का, कमीत कमी 500 लाईक आल्या पाहिजे. पुढचा प्रश्न आहे 2024चा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर 2024चा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे ना तो विनोद कुमार शुक्ला यांना जाहीर झालेला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे? आता आंतरराष्ट्रीय न्यायालय म्हणजेच इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस ICJ, तर ते हेग या ठिकाणी आहे. बी हे त्याचं उत्तर आहे, हेग. खालीलपैकी कोणते पुस्तक महात्मा गांधींनी लिहिले आहे? तर याच्यामध्ये हिंद स्वराज नावाचं जे पुस्तक आहे ना ते महात्मा गांधीजी यांनी लिहिलेलं आहे. दिल्ली सल्तनतीचा संस्थापक कोण मानला जातो? तर दिल्ली सल्तनतीचा जो संस्थापक आहे ना तो कुतुबुद्दीन ऐबक हा आहे. हे त्याचं उत्तर आहे, कुतुबुद्दीन ऐबक. PDF चे पूर्ण रूप काय आहे? तर PDF चं जे पूर्ण रूप आहे ते आहे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट, असा त्याचा फुल फॉर्म होतो.
विजेचा शोध कोणी लावला आहे? तर विजेचा शोध बेंजामिन फ्रँकलिन यांनी लावलेला आहे पहा. ॲक्च्युली मोठं योगदान हे बेंजामिन फ्रँकलिन यांचं आहे. परंतु विजेचा शोध असा बऱ्याच शास्त्रज्ञांनी लावला पण त्यामध्ये सर्वात जास्त योगदान बेंजामिन फ्रँकलिन यांचं आहे. आता बऱ्याच जणांनी एडिसन उत्तर दिलं असेल. एडिसन यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावलेला आहे. थॉमस एडिसन यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावलेला आहे. न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आहे. गतीविषयी 3 नियम सांगितलेले आहेत. आणि त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता, वनस्पतींमध्ये अन्न तयार करण्यासाठी आवश्यक नसलेला घटक कोणता? तर ऑक्सिजन हा आवश्यक नसलेला घटक आहे. प्रकाश संश्लेषण ही जी क्रिया आहे तिच्या माध्यमातून वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्यासाठी सूर्यप्रकाश आवश्यक असतो. कार्बन डायऑक्साईड हवेतून घेतला जातो आणि पाणी शोषून घेतलं जातं. म्हणून तर प्रदूषण कमी करण्यासाठी आणि उष्णता कमी करण्यासाठी झाडं लावा असं म्हटलं जातं का? तर हवेतील CO2चं प्रमाण कमी होतं आणि ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. जी फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण ही क्रिया होते ना, त्यामधून ऑक्सिजन बाहेर पडतो पहा. खालीलपैकी कोणता ग्रह स्वतःच्या अक्षावर सर्वाधिक झुकलेला आहे? तर युरेनस नावाचा जो ग्रह आहे ना, तो स्वतःच्या अक्षावर सर्वाधिक झुकलेला आहे. म्हणून तो असा झोपून फिरल्यासारखा दिसतो. लाईट इयर प्रकाश वर्ष ज्याला आपण म्हणतो, हे कशाचं मोजमाप आहे? तर अंतराळामध्ये जे खगोल आहेत ना, त्या खगोलांमधील अंतर मोजण्याचं एकक लाईट इयर किंवा प्रकाश वर्षे हे एकक आहे. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. भारतातील सर्वाधिक सरासरी वार्षिक पर्जन्यमान असलेले ठिकाण कोणते? तर भारतातील सर्वाधिक सरासरी वार्षिक पर्जन्यमान असलेले ठिकाण हे मौसिनराम आहे. बी हे त्याचं उत्तर आहे. भारतात ट्रान्स हिमालय पर्वतरांगांमध्ये खालीलपैकी कोणती रांग समाविष्ट नाही? तर काराकोरम येते, लडाख येतो, झास्टर येतं, परंतु शिवालिक येत नाही. शिवालिकच्या टेकड्या हिमालय पर्वताच्या पायथ्याशी आहेत, त्यांना बाह्य हिमालय असं म्हणतात. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही? तर पूर्णा आहे, प्रवरा आहे, मुळा आहे, परंतु भीमा ही गोदावरीची उपनदी नाही. भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे, पण ती कर्नाटकमध्ये कृष्णेला मिळते. महाराष्ट्रामध्ये भीमा नदीचं खोरं स्वतंत्र आहे आणि कृष्णा नदीचं सुद्धा स्वतंत्र आहे. पण भीमा ही कृष्णेची उपनदी. भारताचे राष्ट्रचिन्ह कोणत्या ठिकाणाहून घेतले आहे? तर भारताचे राष्ट्रचिन्ह हे सारनाथ या ठिकाणावरून घेतलेलं आहे. चांद्रयान-3 मोहिमेचा उद्देश काय होता? तर चांद्रयान-3 या मोहिमेचा उद्देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणे हा होता. मी काम केले या वाक्याचा काळ कोणता? तर केले हे एकच शब्द क्रियापद म्हणून आलेला आहे आणि त्याच्या शेवटी ले आले म्हणून हे भूतकाळाचं वाक्य आहे पहा. साध्या भूतकाळाचं वाक्य आहे. लोकहितवादी हे टोपणनाव कोणाचे आहे? तर लोकहितवादी हे टोपणनाव गोपाळ हरी देशमुख यांचं आहे. लिपिकच्या पेपरमधले गोपाळ हरी देशमुख हा एक प्रश्न आणि मौसिनराम हा एक प्रश्न, 2 प्रश्न रिपीट झालेत बरं का. दुरित या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर दुरित या शब्दाचा समानार्थी शब्द पाप आहे. तुम्ही जर पसायदान ऐकला असेल संत ज्ञानेश्वर महाराजांचं, दुरितांचे तिमिर जाओ, तर ते दुरित म्हणजे पाप. माझे विद्यापीठ हा कोणाचा काव्यसंग्रह आहे? तर माझे विद्यापीठ हा नारायण सुर्वे यांचा काव्यसंग्रह आहे. नारायण सुर्वे हे त्याचं उत्तर आहे. त्या पुढे पाहता हर्षचरित हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर हर्षचरित हा ग्रंथ बाणभट्ट यांनी लिहिलेला आहे. एका संख्येचा 20% 60 असल्यास ती संख्या कोणती? आता एका संख्येचा 20% 60 तर ती संख्या कोणती? समजा ती संख्या एक्स आहे. मग एक्सचे 20% म्हणजे एक्स गुणिले 20/100 बरोबर 60. मग पुढे काय करायचं आपल्याला? एक्स बरोबर 60 गुणिले 100 भागिले 20. तर 20 येतं 20, 20/60, 3 गुणिले 100 केलं तर 300. तर सी हे त्याचं उत्तर येते 300. जर SUN बरोबर TVO असे लिहिले तर कॅट कसे लिहाल? आता काय केले माहिती आहे का? एसच्या अगोदर टी येतं, एसच्या नंतर टी येतं, ST, यूच्या नंतर व्ही येतं आणि एनच्या नंतर ओ येतो. मग तसंच सीच्या नंतर काय येणार आहे? ABCD, एच्या नंतर बी येणार आहे आणि टीच्या नंतर TUV म्हणतो ना, टीच्या नंतर यू येणार आहे. तर DBU हे त्याचं उत्तर आहे. ए हे त्याचं उत्तर आहे, DBU. एका रांगेत 12 मुले उभी आहेत. राम डावीकडून 5वा आहे तर उजवीकडून तो कितवा आहे? आता एका रांगेत 12 जण आहेत. तो जर डावीकडून 5वा असेल
तर उजवीकडे त्याच्या 12 मधून 5 दिले 7 जण राहिले. मग त्याच्या उजवीकडे जर 7 जण असतील तर त्याचा उजवीकडून 8वा क्रमांक झाला. तर 8वा हे त्याचं उत्तर आहे. काही जणांनी 7वा लिहिला असेल पण त्याचं उत्तर 8वा आहे बरं, 8वा. चला, एका व्यक्तीने पूर्व दिशेकडे तोंड करून 8 पावले चालली. पूर्व दिशेला म्हणजे समजा हे ठिकाण आहे, इथून पूर्वेकडे 8 पावलं चालली. नंतर डावीकडे वळला. पूर्वेला चेहरा असताना डावीकडे वळल्यावर उत्तरेला गेला 6 पावलं चालली. परत डावीकडे वळून 6 पावले चालली. म्हणजे उत्तरेला चेहरा असताना डावीकडे वळला म्हणजे पश्चिमेला जाऊन किती पावलं चालली त्यानं? 8 पावले चालली. नंतर डावीकडे वळून 6 पावले चालली. पुन्हा डावीकडे वळून 8 पावले चालली. बरोबर आहे, 8 पावले चालली. तर ती व्यक्ती सुरुवातीच्या बिंदूपासून किती अंतरावर आहे? तर हा सुरुवातीचा बिंदू झाला, हा शेवटचा बिंदू झाला. हा 8 आहे, हा 8 आहे. मग हा जर 6 असेल तर हा सुद्धा किती येतो? 6 येतो. तर 6 पावले अंतरावर आहे. त्याच्यानंतर श्याम म्हणतो, गीता ही माझ्या वडिलांच्या मुलीची मुलगी आहे. तर गीता ही श्यामची कोण? आता गीता ही माझ्या म्हणजे श्यामच्या वडिलांची मुलगी म्हणजे श्यामची कोण झाली? बहीण झाली. आणि बहिणीची मुलगी कोण असते? भाची असते. म्हणजे गीता श्यामची कोण आहे? भाची आहे. पण हे जर श्याम गीताचा कोण विचारला असतं तर मामा आला असतं. पण गीता श्यामची कोण आहे? तर भाची आहे. जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. यातले बरेचसे प्रश्न जशास तसे परीक्षेला आलेले आहेत, जसं आधी सांगितलं होतं त्याच पद्धतीनं. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.